त्यांच्यासाठी सरप्राईज. मी पप्पांना घ्यायला गाडी आली. पप्पा त्यात काय बोलतच नाही आमचे. डेझर्ट बघा केवढं काय 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 बाप रे बाप. जर तुम्ही गोल्ड मेडल असाल तर तुम्हाला एवढं सगळं खायला मिळू शकते. is awarded to Kudale Rudraj Navinath for securing highest marks in Bachelor of Technology, Computer Engineering. मला एवढा आनंद झालाय की जे मला मिळवत नाही ना ते माझ्या मुलांना नक्कीच मिळव. नवीन ब्लॉग चालू झालेला आहे आणि आज मला डिग्री मिळणार आहे. आणि माझ्यासोबत इथे माझी बहीण, मम्मी आणि पप्पा पुढे पळत गेलेत. त्यांना मम्मीने लय त्रास दिला सकाळपासून फोटो करून. आज लय मजा येणार आहे. त्यांच्यासाठी सरप्राईज माहित नाही मधून पण मजा लय येणार आहे. बघू आता कसा जाते आजचा दिवस. आज काय काय होते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. स्टेजवर बोलून डिग्री भेटणार आहे इथल्या पोराला तर लय खुश आहे. चला बघू आता कसा जातोय ब्लॉग. तर आम्ही कॉलेजला जायच्या आधी आम्हाला इकडे यायला लागलं कारण इकडून आम्हाला एक पार्सल घ्यायचं होतं. हे पार्सल नाही ते आम्हाला. हे खूप मोठे युट्यूबर आहेत. हे चॅनलचे ओनर आहेत, मेन ओनर. आणि त्या चॅनलचा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि हेला जायचंय कॉलेजला. हिला पण डिग्री मिळणार आहे ना. डोंगरातल्या कॉलेजमध्ये आम्ही आलेलो आहे. आणि हे आमचे काही क्लासमेट आता नव्हते. बरं आहे का? बरं आहे. डिग्री घ्यायला आलात कुणाल? बरं आहे का? डिग्री घ्यायला आले. हे सगळे आमचे क्लासमेट आहेत. आता डिग्री घ्यायला आलेले आहेत. आणि आता पण एवढं लवकर यायचं कारण का? आता बघायचं कॉलेज परत एकदा बघू. मी पण तुम्हाला कॉलेज फिरवतो सगळं. बघू कसा जातो आपला व्लॉग. आता सध्या मला एका सरांनी बोलवलेले तर मी त्यांना जरा कॉल लावतो. घरच्यांसाठी थोडंसं सरप्राईज तर जाऊन भेटायला लागेल सरांना. पण पालकांना घेऊन जायचंय का मला एकट्याला जायचंय ते मला माहित नाही. मी त्यांना कॉल करतो, तुम्हाला पण अपडेट देतो. कसं आहे टॉपर लोकांना जरा जास्त भेटणार आहे काही डिग्री स्टेजवर येऊन देणार असं काहीतरी आहे असं मला वाटतंय. तर बघू आता काय होतंय. तर जातो मी, तुम्हाला पण सांगतो. दीदी फर्स्ट टाइम आमच्या कॉलेजला आली. दीदी कसं वाटतंय कॉलेजला? आहे मला कॉलेज दिसत नाहीये. हे सगळं दिसतंय ना, हे मागं एवढं मोठं हे सगळं कॉलेज आहे. कॉलेज का कॅन्टीन मी दिखाऊंगा. पण माझ्याशिवाय फिरायला जाऊ नको. मी सरांकडे जाऊन येणार आणि त्याच्यानंतरच आम्ही हिला कॉलेज दाखवणार. तोपर्यंत कॉलेज नाही दाखव. पूर्ण फिरव सगळं माहिती सांग. 100% कसं कॉलेज? मी गाईड आहे ना इथला. हा सांगितलं. तर इथं सगळ्यांना गाऊन रजिस्ट्रेशन करून घेतलंय पूर्ण. आणि हिला पण गाऊन मिळालेला आहे. पण मला गाऊन नाही मिळाला. का मिळाला नाही सांग जरा. कारण त्याचं मी घेतलाय. नाही मला वेगळा गाऊन भेटणार, स्पेशल गाऊन. आता मी तोच घ्यायला चाललोय, दाखवतो तुम्हाला पण. त्यांना लाल कलरचा भेटलाय वगैरे कसं मागे तसं लाल कलरचा गाऊन आहे ना. आणि मला पिवळा भेटणार. चला बघूया. हा गाऊन मिळलेला आहे आणि हा गाऊन मला घालायचा आहे. आणि माझ्या पॅरेंट्सला बग्गी मधून नेणार आहे तिकडे सेमिनार हॉलमध्ये. असं काय काय त्यांनी डिसाईड केले अजून माझ्या घरच्यांना माहित नाहीये. कारण माझ्या भरपूर येणार आहे असं स्पेशल काय माहितीये. मम्मी रोडू पण शकते. बघू आता मला लय मजा येते. मम्मी तुला माहिती आहे का थांबलोय आपण? नाही तुम्हाला माहिती आहे का थांबलोय? का थांबलोय आपण माहितीये का? मला नाही माहिती. थांबत आवडे. तुला पण कळेल आणि तुला पण कळेल. ड्रेस गाईज. नवीन ड्रेस गाईज. हे पण आमचे टॉपरच आहे. मला नाही. मला लाल. मला एवढा गाईज माझा आहे. अरे मी पप्पांना घ्यायला गाडी आली. या बिल्डिंग नव्हत्या. या बिल्डिंग कुठं होत्या शर्मा? या बिल्डिंग कुठून आल्या? भाई साहेब आम्ही गेल्यापासून 1 वर्षामध्ये एवढं बिल्डिंग म्हणालो. काय दिसते भाई? जंगलात आलोय मी. हे असं वाटतंय की रेसिडेंट इव्हिलचा पार्ट आहे. मम्मी पप्पा तर आईच्या आहे. काय बोलत पप्पा तर काय बोलतच नाही आज. पप्पा तर काय बोलतच नाही आमचे. फायनली आम्ही इथं आलोय आणि हा
माझ्या नावाचा टेबल, इथे नंबर हे पण आहे, फ्लाईट पण आहे माझ्या नावाची, कुठली हैदराबाद. जे वाय आमचे चान्सलर आहेत ते आलेले आहेत, त्यांच्यासोबत हाय टी विथ चान्सलर हा प्रोग्राम आहे. बघू आता कसं होतंय. इकडे डेझर्ट बघा केवढं काय 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 बाप रे बाप. जर तुम्ही गोल्ड मेडल असाल तर तुम्हाला एवढं सगळं खायला मिळू शकते. त्यासाठी गोल्ड मेडल आणायला लागतं. बघा गोल्ड मेडल वाल्यांना एवढं सगळं खायला येईल. मम्मी गोल्ड मेडल वाल्यांना ओनली गोल्ड मेडल बोलता बी येण्यावर एवढा खुश आहे. बघा ही चिंदी, तिथं गोल्ड मेडल दिसतं, हे भेटतं, हे बोलते पैसे का विचार एकदा. एवढा चिंदी नसावं रे माणसाने. लोकांची ताट बघा, इथे ताट बघा, इकडं बघा, कंटिन्यू लेवलवरती काय जेवण दिसते भाई साहेब. पण दीदीच्या ताटात मी खाणार आहे, कारण माझ्या हातामध्ये हे मी घेऊ नाही शकत. चला बस, कोणाच्या ताटात? मी हिच्या ताटात खाणार, तुझ्या ताटात नाही काय खाणार बाबा हावरे. दीदीच्या ताटात खाणार आमच्या. प्रकारे मम्मी माझ्याकडे पार्टी मागत होती. मम्मी मेली पार्टी, पप्पा पार्टी बस, तुला पण पार्टी बस का. सगळी पार्टी बघा, एवढं खायचं तेवढं का. तर आता एवढं उन्हामध्ये मला करपून हे लोक फोटो काढून घेतात. तेच इच्छा तर नाही मला, पण माझे फोटो काढले तर धमकी देतात, पाठवणार नाही. तर काढायला लागतात फोटो. पण इथं आम्ही ह्याच्यासाठी थांबलोय कारण मला एक काहीतरी बॅच भेटणार आहे. ते कसलं बॅच आहे माहित नाही. माझे मित्र मला कॉल करतात, कॉल उचलायला रेंजच नाही, तर जॅमर लावलेत वाटतं, तर कॉल वगैरे काहीच उचलता येत नाही. तर बघू आता इकडून जाऊन तिकडं अजून डिग्री घ्यायची. इथं डिग्री वगैरे काय नाही, फक्त जो चान्सलर आहेत आमचे त्यांच्यासोबत फोटोशूट वगैरे झालेले. आणि जेवण तर तुम्ही बघितलंय, एवढं टेस्टी नव्हतं म्हणा, पण ठीक आहे, भारी होतं, ठीक. तर तिथलं झालेलं आहे, बॅच वगैरे पण मिळालेले. आणि बॅच बघा कोणतं आहे, तो कॉलेजमध्ये 1 नंबर आलेला आहे. आणि डिपार्टमेंट नाही, कॉलेजमध्ये, पूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट. आणि मला फर्स्ट स्टेजवर जायचंय पूर्ण कॉलेजमध्ये, तर खूप भारी वाटते. आणि हे आसपासचं हे बघा, ह्या बिल्डिंग काय बनलं भाई, कॉलेज मला वाटतच नाही. 1 वर्ष फक्त नव्हतं कॉलेजमध्ये आणि एवढं डेव्हलप झालं. कन्स्ट्रक्शन चालू होतं, मी होतो त्या टायमाला, पण एवढं झाड वगैरे सगळं नेक्स्ट लेवल. आता मला जायचंय इथून आमचं जे नॉर्मल सगळ्यांसोबत फोटोशूट आहे त्या फोटोशूटसाठी. आणि ते फोटोशूट झाल्यानंतर ना मला जायचंय डिग्री घेण्यासाठी. आता इथलं सगळं झालेलं आहे. आम्ही निघालोय परत बग्गीमध्ये बसून. माझी दे का पप्पा, आम्ही बसलोय, त्या दोघींना पुढे हाकलून दिला आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये. आता आम्ही चाललोय डिग्रीचं फोटोशूट करायला. म्हणजे कळते का, ते होऊन जाईन आणि ह्यांचे फोटो संपतले म्हणजे आमचं फोटोशूट राहू मेन वालं डिग्रीचं. वा ए हारली 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 ए हारली तुमची गाडी, हारली तुमची गाडी. तुमची गाडी हरली, तुमची गाडी हरली. गाईज, हा माझा मेकअप वाला माणूस आहे, याच्यासोबत सगळं सामान पण ठेवतो मी. पण हे का असं लावलं मला माहित नाही. नॅपकिन म्हणून आता वाटतं पटकन नाक पुसाय त्याला. छान आहे, छान आहे गाईज. ओव्हरऑल खूप मजा आली आम्हाला. आणि खरं मजा चालू आहे अजून. अशी वेळ एंट्री भेटते ना आयुष्यात. गाडीमध्ये फिरतो आम्ही कॉलेजमध्ये फुल. त्यांना कॉलेज फिरायचं, त्यांना गाडीत कॉलेज फिरवले. बाई माझ्या कॉलेजला गेलं तर लाता देऊन हाकलते. आली फोटोशूट चाललंय आणि हिच पोरीच्या मेकअप सगळ्यामुळे Makeup. एवढा उशीर झालाय. काही करत असू दे, तिथं खाली सगळे फोटोला थांबलेत, त्यांना थांबून ठेवले. आर्किटेक्चर बिल्डिंगच्या मागे बोलले. आर्किटेक्चर बिल्डिंग कोणती आहे? मेन माणूस आमच्या सोबत असताना फोटो कसे निघतील. कोण, कुठे आहे? अरे पण हे कुठे आहे? आर्किटेक्चर बिल्डिंगच्या मागे बोलले. ही का आर्किटेक्चर बिल्डिंगच्या मागे? ओके ओके, माहितीच नाही आम्हाला बिल्डिंग. तर चाललो आम्ही पटकन, फोटो तुम्हाला आम्ही दाखवतो. चला चला, लय मजा येणार, लय मजा येणार. एवढा भेटलाय ड्रेस, मी हिला लाल ड्रेस भेटलाय. आम्ही किती काय हळद कुंकू दिसते आम्ही, मी हळद ती कुंकू वा. आणि आमची हसत चालले हसत चालले हसत चालले. हे काय बरोबर नाही भाई. हे बघा सगळे थांबले, पोरं उशीर झालं हिच्यामुळं. आमची पोरं का ते पण माहिती. रिंगाडियम लेविओसा.
पितृदेव संरक्षण इकडे सगळ्यांचं हे चाललंय, फोटोशूट चाललंय. आणि बहुतेक आहे ना कोण पण कुठं पण जाऊन व्हिडिओ आपला फोटो काढू शकतो, कोणी पण कधी पण जाऊन. तर हे मला लेक कसलं दिसते काय बाई, काय काय असं वाटतंय मी ते ह्याच्यामध्ये कामाला आहे. आता इथून देतो तुम्हाला रोटी पाहिजे, रोटी, भात पाहिजे, भात. हे कर ना, मी तुझे व्हिडिओ काढते तुम्हाला पितृदेव संरक्षण असं ठेव, असं ठेव, बंद करू. पितृदेव संरक्षण आमचा आवडता पिक्चर होता तो हॅरी पॉटर. आज तो हा बरेच तो मेरा मजाक उड़ाया जा रहा है, ये मेरे सिर का मजाक उड़ाया जा रहा है. ये इनके ऊपर केस डालूंगा मैं. और ये लड़की, ये भी उसमें थोडी थोडी शामिल है. सबको केस डाल. हिची टोपी चांगली दिसते, माझी कशी दिसते ही बघ, टोपी बघ, ही टोपी बघ. त्याच्या टोपीचा काहीतरी विषय आहे रे, एका साईडला ती बरोबर आहे तुझ्या एक्सपेन्सिव्ह टोपीला बाहेर झेपत नाहीये. अशा प्रकारे एवढा वेळ ऊन होतं, पण आता तो टाइम आलाय की मला हे भेटणार आहे. तर त्या टायमाला पाऊस बरोबर आलेला आहे, जसं आपलं नशीब आहे त्याच्यानुसार. आणि प्रणव आणि अथर्व माझे 2 मित्र, त्यांना नेहमी लेट यायचं असतं. ते लोक आता हायवेवरती पावसामध्ये भिजतात आहेत मस्तपैकी. 4 व्हीलरने येतात ते पण टाइम लागेल. आम्ही चाललोय त्या स्टेज पाशी. एका बाजूने जायचंय वरती, दुसऱ्या बाजूने खाली यायचंय. मला 1 नंबरला जायला लावले, कारण मला माहिती is awarded to Kudale Rudraj Navinath for securing highest marks in Bachelor of Technology, Computer Engineering. आता सगळं डिग्री वाटप झालेलं आहे आणि हे गोल्ड मेडलिस्टला गोल्ड मिळालेला आहे. शेवटी थोड्या वेळात संगीताचा कार्यक्रम आहे, पण थोडा पण इंटरेस्ट नाही संगीताच्या कार्यक्रम मध्ये जायला. आम्ही सगळ्याच्या सगळे चाललो इथून आणि खूप भारी वाटते. त्याच्यामध्ये ते बोलतात की खरं गोल्ड, थोडंसं प्लॅटिनम वगैरे असे सगळे मेटल्स वगैरे टाकलेले आहेत. आता मी घरी जाऊन टेस्टिंग मारतोय. काचेमध्ये, पूर्ण काचेमध्ये ते खोलता पण येणार नाही. दोन्ही साईडनी काचे असं करून दिलेलं आहे, म्हणजे काच फोडल्याशिवाय तुम्ही खोलूच शकत नाही मेडल. नो चेकिंग ब्रो. ते काय वाचून अभि देखते नाही आता जाऊ. मम्मी पप्पा दोघं बाहेर थांबते, त्यांना जाऊन भेटूया पटकन. तर आता डिग्रीचा कार्यक्रम सुटलाय माझा. हा गाऊन मला रिटर्न करायला लावला, म्हणजे 2,500 रुपये ग्राउंड पण रिटर्न करायचा. तशी डिग्री अजून माझ्याकडे ठेवले, मेडल त्यांच्याकडे ठेवलंय. तर ते आता देतात का नाही माहित नाही मला. देणार ठेवूनच राहणार आम्ही. तर मम्मी पप्पा बाहेर थांबले, त्यांना झाली घाई जायची, पण ह्यांना डिग्री नाही भेटली अजून. फक्त आम्हालाच भेटले जे गोल्ड मेडलिस्ट होते. त्यांना डिग्री मिळणार आहे, खूप वेळ लागणार आहे. 8:30 नंतर मिळणार आहे फार. तर आता काय माहिती काय होतंय. मला पण एक डिग्री झाली. डिग्री के लिए औकात बनानी पड़ती है. हे मेरी बहन होने की औकात नहीं पड़ती. हर बार ये नहीं होता. अरे एवढा मारेल ना बाई. तर बघू आता काय होतंय, मी सांगतो तुम्हाला. गाऊन, टोपी सगळं रिटर्न दिलंय मी. आणि एवढी डेव्हलपमेंट कॉलेजमध्ये मला पटतच नाहीये. हे पण 1 वर्षामध्ये चिप्स खाण्यासाठी मशीन. वाव, भारी क्वालिटी गेलंय. पण गाऊन द्यायला मला कसं तरीच वाटलं, खूप जास्त वाईट. पण आता ह्या मयुरीचं जोपर्यंत डिग्री भेटते तोपर्यंत थांबायचंय का, कारण प्रणवाचं रोज पण भेटायचे आणि जेवण पण करायचंय. नाहीतर मला जाताना कुठेतरी जेवण करायला लागेल. बघू आता. आम्ही आता एवढ्या अंधारात चाललोय या दिशेने, जिकडे आहे उजेड.
आणि तिकडे तुम्हाला असं काहीतरी दिसणार आहे जे बघून आम्ही ह्या कॉलेजमध्ये घेतलं होतं ऍडमिशन. काय म्हणजे मी नाही, माझ्या मित्रांनी. तर ते तुम्हाला दाखवतो आता. बहुतेक मी पण लय भारी आहे. असं काहीतरी असेल तर चांगलं तर हा, पण घेऊ आता बघा तुम्हाला दाखवतो. ये लो, ये देख के एडमिशन लिएला था. वो एडमिशन लेने वाले बंदे भी इधर ही है, लेकिन किधर है मालूम नहीं. कसं वाटतंय? कसं वाटतंय 5 स्टार रेस्टॉरंट? हॉटेल ब्रवी हॉटेल. यही तो फसाने का तरीका आहे. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करतोय मी. हे माझे पप्पा, हे माझी मम्मी. आज एवढं सगळं झालं. तुम्हाला कसं वाटतंय शेवटी 3 वर्षानंतर? मला एवढा आनंद झालाय की जे मला मिळवत नाही ना ते माझ्या मुलांना नक्कीच मिळव. तुला काय मला खूप अभिमान. अरे पप्पाला डिग्री हवी होती. मला बस का? खूप आनंद झाला, खूप खूप आनंद झाला. आय प्राऊड ऑफ माय सन. तुला काय म्हणजे? माझं असं झालं माहित आहे तंत्रज्ञान अशी तिला वाटतं मला डिग्री भेटली, तिला डिग्री भेटली. आता तिला डिग्री करायची गरजच नाही. ते पण गोल्ड मेडलिस्ट असं म्हणले साधू सुद्धा. खूप मजा आली. कॉंग्रॅच्युलेशन. तर इथं आणि नाही लिटरली व्हीआयपी एंट्री होत्या. एंड करतोय. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करतोय. भेटूया नवीन कोणत्या तरी ब्लॉग मध्ये. बाय बाय.